कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर बघा, तुमचे स्वागत आहे रात्री 11:15ला, कारण भरपूर वेळ झाला, बाहेर गेलो होतो, त्यामुळे मग मुलं वगैरे झोपलीत आणि आत्ता मी बसले अभ्यासाला. आणि माझा गळा बरोबर नाही आहे, माझा आवाज जरा बसलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आवाज व्यवस्थित येत नसेल तरी क्षमस्व. तर बघा मैत्रिणींनो, आज ना आपण टेट PYQ क्वेश्चन 2017 चा मी अभ्यास करते. आणि बघा, आणि TET PYQ मागील सराव प्रश्नपत्रिका यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट बघून घेणार आहे. आणि फॉर्म भरायचा का नाही हे 30 तारखेपर्यंत ठरवणार आहे, कारण जरा विचार करते, नक्की सांगेल तुम्हाला, शेअर करेल, पण म्हटलं अभ्यास सुरू ठेवावा, कारण इंग्रजी किंवा बाकीच्या विषयाचा आपल्याला दुसऱ्या परीक्षेमध्ये पण अभ्यास उपयोगी पडतो. तर बघा, मी आता तुम्हाला TET काय केले मी PYQमध्ये ते सांगणार आहे. तर मी माझे सोपे, मध्यम आणि कठीण घटक शोधून घेणार आहे इंग्रजीमधील. तर मला ना, मी 3 भाग केलेले आहे आणि मला सोप्यामध्ये इंग्रजीमध्ये काय जातं ते प्रश्नपत्रिकेत आलं होतं, मध्यममध्ये काय जातं आणि कठीणमध्ये काय जातं हे शोधून काढणार, ते जेणेकरून मला अभ्यास करायला सोपं भेटेल आणि हेच मला टेट आणि KVSमध्ये पण उपयोगी पडेल. त्यामुळे एकच वेळा अभ्यास व्यवस्थित केला तर आपल्याला 3 एक्झाममध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतं. तर कठीणमध्ये ना मला क्लॉज कठीण जातं, त्यानंतर नो इररचे जे क्वेश्चन जातात ते कठीण जातात, त्यानंतर जे आपल्याला पार्ट ऑफ स्पीच ते थोडं कठीण जातं, ते म्हणून ते मध्यममध्ये घालते. आर्टिकल पण सोपं जातं, ते सोप्यामध्ये घातलं. चेंज द वॉइस मध्यममध्ये, क्वेश्चन टॅग सोप्यामध्ये, इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच मध्यममध्ये, आणि ॲडव्हर्ब क्लॉज जे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असं करता करता बघा मला 12 वाजलेले आहेत. आणि आता मी हा TETचा जो PYQचं मी शोधून काढलेला आहे हे सगळं ठेवून दिलं आणि मग टेटकडे वळली. आणि टेटमध्ये मग मी माझा जो 2017चे जे PYQ आहे त्यातील भूगोल या प्रश्नांचे मी विश्लेषण बघत आहे की आपल्याला भूगोलामध्ये काय काय आलेलं होतं ते, आणि त्यामध्ये भूगोलाचे प्रश्न हे कशा प्रकारे आणि कोणकोणते आले होते ते माझ्या नोटबुकवर लिहून घेतले आणि तुम्हाला आपल्याला व्हॉट्सअप जे चॅनल आहे त्यावर शेअर करते. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला ना जगातील सर्वात मोठा महासागर, त्यानंतर आपल्याला ना देश, राजधान्या, चलन, वैशिष्ट्य हे आलेलं होतं, लोकसंख्या विचारली होती. त्यानंतर एक प्रश्न विचारता, चारमिनार कुठे आहे? हैदराबाद, तेलंगणा, 1591ला त्याची स्थापना झाली. म्हणजे मी प्रश्न पण लिहिते आणि त्याची उत्तरे पण लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता बघा, मी तुम्हाला दाखवते की मी बघा माझे असे प्रश्न शोधून काढले, लिहिले, आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते. आणि दांडिया नृत्य प्रकार, म्हणजे जेवढे भूगोलाचे प्रश्न मला दिसले ते सगळे मी नोट डाऊन करून ठेवलेले आहे. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर जाऊन बघून घ्याल, कारण आता कसा व्हिडिओ खूप लांब होतो म्हणून मी एवढं काही सांगितलेलं नाही. आणि बघा, मग सकाळी मी उठले 4:10, म्हणजे 4लाच उठले, फ्रेश वगैरे झाले आणि आता व्हिडिओ काढायला बाहेर येऊन बसले, कारण आतमध्ये फार गरम होत होतं, पाऊस नाही आहे म्हणून मस्त चेअर लावले. आणि बघा मी बसले बाहेर आणि सागरचं जनरल नॉलेज, चालू घडामोडी. तर मी आज करते सूर्यकुल व पृथ्वी. आणि सूर्यकुलामध्ये कोणकोणते आहेत आपल्याला? सूर्य, बुध, शुक्र, त्यानंतर मंगळ, गुरु, शनी, प्रजापती, वरुण, कुबेर, हे सगळे ग्रहाची माहिती वाचून घेता या पुस्तकातून. आणि मग जे जे मला वाटते ते हायलाईट करून ठेवते, म्हणजे मला नोट्स बनवायला सोपं जाईल. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या टिपा आहेत त्या पण लिहून घेत आहे. आणि बघा मैत्रिणींनो, मला एक तुम्हाला सांगायचं आहे, आपण काय करू शकतो नाही आपण जगाला सांगू नका, कारण जेव्हा आपण करू ना तेव्हा करून दाखवा. कारण आपण जे करू शकतो या दृष्टीने आपण जेव्हा स्वतःकडे पाहतो ना, आपण हे काय केलेलं आहे या दृष्टीने लोक आपल्याकडे बघतात. म्हणून आधी करा आणि नंतर सांगा, म्हणजे आपला पण कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. नाहीतर फक्त बोलून काही फायदा नाही, कृती करायची असते. तर कृती केली नाही तर काहीच फायदा होणार नाही. आणि बघा, माझ्याजवळ रामू आलेला आहे, आमच्या ओनरचा डॉग. त्याला मी पोळी आणायला गेले, तो उठतो असा सकाळी, माझ्या दाखवलेले मी तुम्हाला दाखवलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, सगळा खेळा कृतीचा आहे. आपल्यावर अवलंबून आहे की आपल्याला वाटत असेल आपली परिस्थिती बदलावी, असं वाटत असेल ना तर आधी आपल्याला बदलावं लागेल. आणि प्रथम आपली परिस्थिती असं वाटत असेल आपल्याला सुधारावी, तर प्रथम आपल्याला सुधारावं लागेल. म्हणून बोलून काही फायदा नाही, करून दाखवावं लागेल, तेव्हाच काही शक्य होईल. जे शिक्षक आहेत ते आपल्याला ज्ञानाचं दार उघडून देतात, पण आपल्याला स्वतःलाच आतमध्ये प्रवेश करावा लागेल.
म्हणून सांगते, आधी करा आणि नंतर सांगा, जेणेकरून आपला पण कॉन्फिडन्स बिल्डअप होत राहील. आणि लक्षात ठेवा, कोणतीही योजना ही नियोजन करावं लागेल अगोदर, आणि जर ती योजनेचं नियोजन आपण केलं नाही तर ती एक अपयशाचं कारण राहील. म्हणून पहिले अगोदर नियोजन करा की आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कुठून सुरुवात करायची आहे, आणि त्यानुसारच आपण आपली सुरुवात करू शकतो. आणि मैत्रिणींनो बघा, 6:15 झालेले आहेत आणि मी माझा छान 2 तास मस्त लेटेस्ट जे जनरल नॉलेज की सागरचं वाचून घेतलं आहे. आणि आता परत बाहेर, कारण सगळी झोपलेली होती, सुट्टी आहे म्हणून परत बाहेर आले आणि रिव्हिजन मारून घेणार आहे मागील माझ्या जो काही नोट्स आहे त्याला. तर म्हणून मैत्रिणींनो, बोलायचं नाही, करून दाखवायचं. तर बघा, जोपर्यंत आपण काही करून दाखवणार नाही ना तोपर्यंत पावले उचलणार नाही, आणि जोपर्यंत आपण पावले उचलणार नाही तोपर्यंत आपण कामाला लागणार नाही. म्हणून आपल्याला आपल्या मनाच्या स्थितीला सुधरवायचं आहे, कारण ही स्वतःची परिस्थिती आपल्याला स्वतःच सुधरवावं लागेल. कोणी जादूनं काही होत नसतं आणि स्वतःहून अचानक जादूनं काही सुधारणारं नसतं. म्हणून आपण बदलेपर्यंत काहीच बदलणार नाही. जोपर्यंत आपण आतापर्यंत जे करत राहिलो तेच करत जर गेलो तर काहीच बदलणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते की जर परिस्थिती बदलायला हवी तुम्हाला, तर काहीतरी वेगळं करावं लागेल, जे आधी न केलं ते करावं लागेल, आणि त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागेल. तुम्ही म्हणाल की मला जादूनं सगळं मिळेल, हे शक्य नसते. काही आणि बघा, त्यासाठी आपल्याला परिश्रम करावे लागतील. तर बघा, माझा आजचा अभ्यास झालेला आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि बघा, मी तुम्हाला काहीतरी दाखवते. हे बघा, मंकी येऊन बसलं इथे आणि छान त्याला बघत होते मी, त्याचा पण व्हिडिओ काढून केला तुमच्यासोबत शेअर. तर मैत्रिणींनो, आजसाठी एवढंच. पुढील भागात भेटूया. तोपर्यंत पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा. बाय. आणि नक्की आपल्या व्हॉट्सअप चॅनलला भेट द्या, जेणेकरून तुम्हाला पण छान नोट्स मिळतील. बाय.